आता पॉलिसी रजिस्टरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आता डिटेल्समध्ये बघणार आहोत, की आणखीन काय-काय ऑप्शन या पॉलिसी रजिस्टरमधून किंवा आपल्याला कोणती-कोणती कामं या पॉलिसीच्या रजिस्टरमधून करता येतील. आता हे पॉलिसी रजिस्टरमध्ये पुन्हा एकदा गेलो मी. आता इथं तुम्हाला मगाशी सांगितलं, की कलर स्ट्रिप्स आहेत. तसंच राइट साइडला प्रत्येक पॉलिसीच्या समोर 3 टिपके पण आहेत. लेफ्ट साइडला कलरच्या स्ट्रिप्स आहेत, तसं राइट साइडला 3 डॉट आहेत. प्रत्येक पॉलिसीच्या समोर आहे. तर हे 3 डॉटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बाकीचे खूप सारे ऑप्शन्स ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल आता आपण इथं बघूया, की या 3 डॉटला क्लिक केल्यानंतर काय-काय ऑप्शन येतात. आता पहिल्यांदा प्रीमियम पेड सर्टिफिकेट जे आपण लाँग प्रेस करून इथं नावाचं चिन्ह होतं तेच आहे इथं. स्टेटस विदाऊट डी-ओ-बी म्हणजे तुम्हाला अदर पॉलिसी स्टेटस असेल किंवा तुमच्या ह्याच पॉलिसीचं स्टेटस बघायचं असेल तर तुम्ही इथं विदाऊट डी-ओ-बी बघू शकता, विथ डी-ओ-बी बघू शकता. त्याच्यानंतर त्याला रिमाइंडर कोटेशन पाठवायचे म्हणजे जे आपण प्रीमियम ड्यू मधून पाठवतो. ते सुद्धा इथून पाठवण्याची सुविधा आहे. प्रीमियम रिमाइंडर पी-डी-एफला क्लिक केलं की तर त्याचं जे काही रिमाइंडर आहे ते तुम्ही इथून व्ह्यू करू शकता आणि WhatsAppचं चिन्ह आहे WhatsAppला क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट त्याच्या WhatsAppला पाठवू शकता किंवा जे-पी-जीनं सेंड करू शकता. ज्यांना हे 2 ऑप्शन दिसत नाहीत त्यांनी या 3 डॉटला क्लिक केलं की तुम्हाला इथे शेअरचं ऑप्शन आहे. छोटा मोबाईल असेल तर हे 2 ऑप्शन दिसत नाहीत. त्यावेळेला तुम्ही 3 डॉटला क्लिक करून शेअरमधून तुम्ही पाठवू शकता. त्याच्यानंतर या 3 डॉटला क्लिक केल्यानंतर अजून पुढचा ऑप्शन येतो लोन स्टेटस. म्हणजे समजा जर त्या व्यक्तीनं लोन काढलेलं असेल तर त्याचा लोनची प्रिन्सिपल अमाउंट किती आहे, इंटरेस्ट किती आहे किंवा टोटल लोन पे करायचं असेल तर किती पैसे भरावे लागतील. हा सगळा स्टेटस इथं तुम्हाला दिसतो जो आपल्या ऑफिसशी ॲक्युरेट जुळतो. तेवढं तुम्ही सांगितलं तेवढा चेक घेऊन आला तरी तुम्ही डिपॉझिट करू शकता. त्याच्यानंतर आहे तो प्रीमियम डिपॉझिट आहे. प्रीमियम डिपॉझिट म्हणजे आता हा कधी लागतो आपल्याला? तर काही वेळेला अपडेट होत नाही आपली पॉलिसी एक ठराविक किंवा अदर पॉलिसी आहे ती जी आपण ऑनलाईन टूल्समधून अपडेट करू शकत नाही. आपली एजन्सीच फक्त पॉलिसीची अपडेट करू शकतो आपण. तर अदर पॉलिसीचा प्रीमियम डिपॉझिट जर अपडेट करायचं असेल तर तुम्ही या ऑप्शनमधून करू शकता. त्याच्यानंतर पॉलिसी डेटा शीट आहे. हा अतिशय महत्त्वाचा आणि नेहमी लागणार आहे. हा डिटेलमध्ये जरा आपण बघूया. तर पॉलिसी डेटा शीट जो ऑप्शन आहे त्याला मी क्लिक केलं तर माझ्यासमोर ते पूर्ण सगळा पॉलिसीचा पूर्ण डेटा इथे येतोय. की पॉलिसीचा नंबर काय आहे, त्याच्यानंतर पॉलिसी कधी काढली, डेट ऑफ कमिन्समेंट लेफ्ट साइडला ग्रीन कलरमध्ये मी दाखवतोय. इथं पॉलिसीचं नाव काय आहे, सम एश्युर्ड किती आहे, त्याच्यानंतर मोड कुठला आहे, त्याच्यानंतर स्टेटस काय आहे म्हणजे इन्फोर्स आहे का लॅप्स आहे का सरेंडर आहे, मॅच्युअर्ड आहे. त्याच्यानंतर मॅच्युरिटीची डेट काय आहे ती. त्याच्यानंतर राइट साइडला जो व्हाईट कलर आहे त्याच्यामध्ये त्या पॉलिसी होल्डरचं नाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे, त्यानं आत्तापर्यंत किती पैसे भरले, नॉमिनी, त्याच्यानंतर लोन अवेलेबल, आता त्याला लोन किती अवेलेबल होतंय, सरेंडर किती अवेलेबल होतंय, बोनस किती साठलाय त्याचा आता, नॅचरल रिस्कवर करंट आज नॅचरल रिस्कवर किती आहे, ॲक्सिडेंटल रिस्कवर किती आहे, एक्सपेक्टेड रिटर्न्स म्हणजे त्याच्या पॉलिसीच्या मॅच्युरिटीच्या वेळेला त्याला पैसे किती मिळतील आणि त्याचा जो मिळणारे पैसे आहेत त्याचा ब्रेकअप इथं दिलेला आहे. सम एश्युर्ड, बोनस आणि फायनल बोनस आणि खालच्या बाजूला पेमेंट शेड्यूल आहे. म्हणजे त्याचा प्रीमियम कोणत्या-कोणत्या महिन्यामध्ये. आता ही जी पर्टिक्युलर पॉलिसी आपण आता बघतोय, ती मंथली ई-सी-एस असल्यामुळं सगळ्या महिन्यांना ग्रीन कलर आलाय. तुमचा जर क्वार्टरली, इयरली किंवा हाल्फ इयरली असेल, तर त्याचा जो महिना आहे पेमेंटचा, तेवढ्या पर्टिक्युलर पेमेंटच्या महिन्याला ग्रीन कलर येतो आणि हे आपण त्या पार्टीला शेअर करू शकतो. म्हणजे समजा एखाद्यानं आपल्याला मागितलं, की माझी सरेंडर व्हॅल्यू किती आहे, लोन व्हॅल्यू किती आहे किंवा आत्ताचा रिस्क स्कोअर माझा किती आहे. तर अशा वेळेला आपण त्याला जे-पी-जीनं किंवा पी-डी-एफनं शेअर करून पाठवू शकतो. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आता आपण काय आहे ते बघूया. पॉलिसी डेटा शीट नंतर कन्व्हर्ट टू प्रेझेंटेशन जे आपण लाँग प्रेस केल्यानंतर वरती इथं 3 ग्राफ सारखं चिन्ह दिसत होतं, 3 उभे भार. तेच आहे हे कन्व्हर्ट टू प्रेझेंटेशन. त्याच्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे क्लेम हिस्ट्री. क्लेम हिस्ट्री सुद्धा अतिशय उपयोगी. समजा मनी बॅक पॉलिसी आहे. मागच्या 5-5 वर्षांना जे पैसे मिळतात, ते मागच्या वेळेसचे पैसे मिळालेत का नाही मिळालेत? किंवा कोणत्या डेटला त्याला पैसे मिळालेले आहेत, मॅच्युरिटीचे असेल, एस-बी-ड्यूचे असतील, कुठलेही जे पैसे एल-आय-सीकडून त्याच्या पॉलिसी अंडर जमा झालेले आहेत, ते ह्या सगळ्या क्लेम हिस्ट्रीमध्ये डिस्प्ले होतात तुम्हाला, की कधी-कधी कोणत्या डेटला किती अमाउंट जमा झाली ती. म्हणजे आपल्याला काय होतं बऱ्याच वेळेला असं होतं मनी बॅकचा हप्ता मिळालेला असतो तरी पार्टी म्हणते की मला नाही मिळालेला. त्यावेळेला लगेचच्या लगेच आपण इथं खात्री करून घेऊ शकतो मिळालाय का आणि किती अमाउंटचा मिळालेला आहे.
त्याच्यानंतर होल्डर डिटेल्स म्हणजे त्या होल्डरची सर्व माहिती इथं आहे आणि फॅमिली डिटेल्स जे ग्रुपिंग आपण त्या फॅमिलीमध्ये ज्या फॅमिलीमध्ये त्याचं ग्रुपिंग केलेलं आहे ते त्या फॅमिलीमधली डिटेल्स म्हणजे त्यांचा ॲड्रेस असेल, फोन नंबर असेल, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या फॅमिलीच्या आणि मेंबरच्या तुम्हाला इथं दिसतील. तर हे प्रत्येक पॉलिसीच्या समोर राईट साईडला 3 डॉट दिसतायत. त्या 3 डॉटमधले सगळे ऑप्शन्स आता आपण बघितले.